मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होत असतात आणि आज आहे आमच्या नवीन सोसायटीचा पहिला हळदी-कुंकू कार्यक्रम. नमस्कार मंडळी, कसे आहात? संध्याकाळचे वाजत आहेत 5:30 आणि खाली काही तयारी करायची आहे का? किंवा रांगोळी हवी आहे का? ते बघायला चालले खाली. कारण आज आहे आमच्या सोसायटीचा हळदी-कुंकू. हळदी-कुंकूचा कार्यक्रम तसा 8 वाजता आहे. मी गेली तोवर त्या ताईंनी रांगोळी काढून पूर्ण झालेली. खूप छान रांगोळी काढली होती. मग परत आले घरी. जेवण सर्व बनवून झालेलंच. मग लागलीच जेवण, भांडी वगैरे आवरून मी स्वतःच आवरायला घेतलं आणि मी अशी काही दिसत होती. कशी दिसतेय? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला तर माहीत आहे मी काही रोज-रोज मेकअप करत नाही. कधीतरी तयार व्हायला आवडतं आणि मग आज थोडासा मेकअप केलाय जसं जमतं तसं आणि 8 वाजलेत खाली जाते. बायका जमायला सुरुवात झाली खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून छान असं डेकोरेशन केलं होतं. फूल वाहिली होती. हळदी-कुंकू म्हटलं की अष्टरची फुलं मस्ट आणि तिळगुळ, तिळेचे लाडू हे आलेच आणि बायकांनाही उत्सुकता असते की वाण काय आहे? सगळं छान असं टेबलवरती मांडलं होतं. फक्त 4 बायका असल्या तरी त्यांचा गोंधळ आवाज असतो आणि इथे तर 80 पेक्षा जास्त बायका येणार होत्या. विचारूच नका कसा गोंधळ आवाज, कोणाचा फोटो काढणं चालू आहे, तर कोणाचा व्हिडिओ काढणं चालू आहे, तर कोणाची मुलं मस्ती करत आहेत, तर कोणाचं काय, कोणाचं काय. हळदी-कुंकू लावायला सुरुवात केली बायकांनी. सगळ्या जणी खूप छान दिसत होत्या, खूप छान नटून आलेल्या. हळदी-कुंकू या कार्यक्रमाला आध्यात्मिक कारण तर आहेच, पण मला असं वाटतं 4 बायका एकत्र येतील, त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनातून थोडा वेळ त्यांच्यासाठी काढता येईल, नवीन ओळखी होतील, थोडंसं एन्जॉयमेंट होईल. घरची कामं तर रोज असतातच, थोडंसं फ्रेश वातावरण मिळेल, हाही हेतू असावा. रील बनवण्यासाठी जोडीमध्ये उभं राहिलो, पण इथे पण कॉमेडीच झाली, पण मज्जा खूप जास्त आली. सगळ्या जणी आपापल्या पद्धतीने कार्यक्रम एन्जॉय करत होत्या. वाण म्हणून सुंदर असा स्टीलचा डब्बा दिला होता. वेफर आणि स्नॅक पण होतं. नंतर छोट्या मुलांचे कार्यक्रम ठेवले होते, संगीत खुर्ची, चिल्ल्या-पिल्ल्यांची. आम्ही असंच बघत गप्पा मारत उभे होतो. नंतर मोठ्या बायकांची संगीत खुर्चीची सुरुवात झाली आणि मी सुद्धा खेळले. लहानपणीचे दिवस आठवले. आता कुठे असं खेळायला वगैरे मिळत नाही. थोड्याच वेळात आउट सुद्धा झाले आणि बाकीच्यांचा खेळ बघत बसलेले. आजच्या कार्यक्रमात मला आपल्या निष्ठाज ऑल इन वन चॅनलचे फॅमिली मेंबर्स सुद्धा मिळाले होते. हिना ताई. खूप छान वाटले त्या ताईंशी बोलून. त्यांना आपले व्हिडिओज आवडतात, बघायला आवडतात. हे ऐकून खूप बरं वाटलं. नेक्स्ट टाईम भेटल्या की त्यांनाही दाखवेन व्हिडिओमध्ये. संगीत खुर्चीचा परत एक राउंड झाला. कारण जास्त लेडीज होत्या म्हणून. मस्त बघून एन्जॉय केलं खूप. आज बऱ्याच बायकांशी ओळख झाली. अजून बरेच कार्यक्रम होतील. पुढे अजून ओळख होईल आणि ह्या अशा कार्यक्रमामधूनच स्वतःसाठी वेळ काढत राहणं पण खूप गरजेचं आहे. आणि आजचा दिवस खूप छान गेला. माझ्याजवळ जेवढे फोटो होते ते मी शेअर करते. कोणाचा चुकून राहिला असेल तर त्यासाठी सॉरी. चला आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते. भेटूया नवीन मिनी व्लॉग. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या आणि हसत राहा.